इयत्ता दुसरी निपुण कार्यक्रमांतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्तीसाठी अध्ययनाचे जे स्तर निश्चित करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये भाषेच्या बाबतीमध्ये वाचनासाठी इयत्ता दुसरीसाठी प्रथम भाषेसाठी जी अध्ययन क्षमता आपल्याला निश्चित करण्यात आलेली आहे ती पुढील प्रमाणे आहे. अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी व सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो. आणि यासाठी एकूण या अध्ययन क्षमते प्राप्त करण्यासाठी आपणास एकूण 14 प्रकारच्या अध्ययनाचे स्तर म्हणजे ही क्षमता प्राप्त करण्यासाठी आपणास 14 पायऱ्या प्राप्त केल्यानंतर ही अध्ययन क्षमता संपूर्णतः आपल्याला विद्यार्थ्यांच्यामध्ये रुजवता येते. यासाठी जे अध्ययनाचे 14 स्तर आहेत त्यामध्ये पहिला स्तर आहे वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याचे ध्वनी उच्चार ओळखत नाही. म्हणजे आपल्या एक वर्गामध्ये जर असे कोणी विद्यार्थी असेल जे वर्णमालेतलं कोणतंच अक्षर आणि त्याचा ध्वनी ओळखत नाही, असा विद्यार्थी वर्गामध्ये असणं अशक्य आहे. आता अध्ययनाचा स्तर दुसरा काय आहे? वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याचे ध्वनी उच्चार ओळखतो. म्हणजे वर्गामध्ये जवळपास या स्तरावर सर्व विद्यार्थी आहेतच, म्हणजे हा स्तर पूर्ण झालेलाच आहे. तिसरा आहे की सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 2 अक्षरी शब्द वाचतो. म्हणजे उदाहरणार्थ राम, माला, मामा, काका अशा पद्धतीचे शब्द, जी शब्द स्वरचिन्हे आणि अक्षरे म्हणजे जे आपले 14 स्वर जे आहेत आणि व्यंजन यांनी मिळून तयार झालेले जे काही शब्द आहेत 2 अक्षरी, तो वाचतो. त्यानंतर चौथा स्तर असा आहे की सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 3 ते 4 अक्षरी शब्द वाचतो. उदाहरणार्थ परभणी, मानवत अशा प्रकारचे जे शब्द आहेत 4 अक्षरी, तो आपला विद्यार्थी सहजतेने वाचतो. त्यानंतर 5वा स्तर आहे मजकुरातील साध्या विरामचिन्हाची दखल घेतो. म्हणजे वाक्यरचनेमध्ये आपल्याला माहीत आहे की कॉमा, ज्याला स्वल्पविराम, पूर्णविराम, प्रश्नार्थक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह हे जे साधी विरामचिन्हे आहेत याची तो दखल घेतो. आणि असे शब्द, असे वाक्य जेव्हा वाचतो त्यावेळेस तो अशा विरामचिन्हांची दखल घेतो. हा 5वा स्तर आहे. त्यानंतर 6वा स्तर असा आहे की परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो. 7वा स्तर असा आहे की परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षर युक्त लहान वाक्य वाचतो. आता हे परिचित मजकूर म्हणजेच आपल्या पाठ्यपुस्तकातील जे काही पाठ आहेत, जे काही कविता आहेत, त्या कविता वाचत असताना त्यामध्ये तो पारंगत आहे. जर असे विद्यार्थी असतील तर हा 6वा आणि 7वा स्तर. फक्त त्याच्यात फरक असा आहे 6व्या आणि 7व्या स्तरामध्ये की त्या जोडाक्षर युक्त शब्द असणे आणि नसणे. असेल तर 7वा स्तर त्या विद्यार्थ्याचा परिपूर्ण आहे, नसेल तर तो 6व्या स्तरावर आहे, जोडाक्षर शब्द जर तो वाचत नसेल तर. यानंतर पुढचा स्तर आहे 8वा परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हासह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो. आता खरं म्हणजे काम आपलं जे आहे ते या 8व्या स्तरापासून सुरू होते. आपले विद्यार्थी वाचतात चांगल्या पद्धतीने, ते आरोह अवरोहासह वाचतीलच, याचा आपल्याला सराव घ्यावा लागणार आहे. आणि परिचित मजकुरामध्ये म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकातील जे काही पाठ आहेत त्या पाठामध्ये असलेले जे काही मजकूर आहेत त्याचे वाचन करत असताना त्यानं विरामचिन्हाचा वापर कसा पद्धतीने आरोह अवरोह याचा देखील त्यानं भान ठेवून त्याचं योग्य वाचन, योग्य गती त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. तेव्हा 8वा स्तर हा त्याचा पूर्ण होतो.
9व्या स्तरामध्ये परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो. आता ज्याचा 8वा स्तर ज्याला प्राप्त आहे त्याला 9वा स्तर तर ऑटोमॅटिक, कारण याच्यामध्ये त्यांनी विरामचिन्ह आरोह अवरोह हे वगळलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ 9वा जो स्तर आहे तो ज्याचा 8वा स्तर पूर्ण आहे त्याला 9वा ऑटोमॅटिक हा प्राप्त झालेला आहे. आणि तशाच प्रकारचा 10वा स्तर देखील आहे. परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो. त्यानंतर 11वा स्तर देखील यावरच आधारित आहे की परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो. तर याच्यामध्ये 8वा स्तर ज्याला प्राप्त झालेला आहे त्याला 11व्या स्तरापर्यंत त्याची गती 11व्या स्तरापर्यंत तो परिपूर्ण होत आल्याचं हे एक इंडिकेशन आहे. त्यानंतर 12वा स्तर असा आहे की अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो. म्हणजे ज्याचा 11वा स्तर आहे त्याचा 12वा स्तर हा परिपूर्ण आहेच. त्यानंतर 13वा स्तर अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो. फक्त 11 आणि 12, 13 या स्तरामध्ये फरक एवढा आहे की याच्यामध्ये 11व्यामध्ये परिचित जे आपले वाक्य आहेत, मजकूर आहे, टेक्स्ट, पॅसेजेस, आणि 12वा 13वा मात्र अपरिचित टेक्स्ट, अपरिचित पॅसेजेस वाचायचे विद्यार्थ्याला. ते जर का ज्याला 11वा स्तर ज्याला प्राप्त झालेला आहे त्याला निश्चितच 12वा स्तर प्राप्त होण्यास फक्त जोडाक्षराचाच त्यात फरक ठेवलेला आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर जोडाक्षर शब्द चांगल्या पद्धतीने वाचता येत असतील तर मग तो परिचित उतारा असो का अपरिचित उतारा असो तो त्याचं वाचन चांगल्या प्रकारे करतो. त्यानंतर 13वा स्तर असा आहे की अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो. आणि 14वा शेवटचा स्तर आहे की अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हासह आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो. म्हणजे 14व्या स्तरामध्ये त्यांनी सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य याच्यामध्ये त्यांनी जोडाक्षराचा उल्लेख केला नाही, पण विरामचिन्ह आणि आरोह अवरोह आणि योग्य गतीला त्यांनी या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे 13वा स्तर ज्याला प्राप्त झालेला आहे, 12वा स्तर ज्याला प्राप्त झालेला आहे त्याला 14वा स्तर त्या विद्यार्थ्याला सहजरित्या प्राप्त होऊ शकतो. ज्या विद्यार्थ्याला 8वा स्तर विरामचिन्हाचा आहे आणि तसेच 11वा स्तर विरामचिन्हाचा आहे आणि 14वा स्तर विरामचिन्हाचा आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला 8वा स्तर प्राप्त झाला आहे तो विद्यार्थी 14व्या स्तरापर्यंत सहजरित्या जातो. तर या व्हिडिओ तयार करण्यामागे एकच उद्देश असा आहे की याचं पुन्हा पुन्हा वाचन या अध्ययन स्तराचं जर आपण याच्यावर केलं आणि त्यावर मग आपल्याला त्यामध्ये निश्चित अशा प्रकारे काहीतरी नवीन असा मार्ग आपल्याला सापडू शकतो. म्हणून हा अट्टहास या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद.